विभज्यवाद यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। दोघे एकमेकाला हात लावा. सर्वजण त्यांच्या दानाचा सहभाग द्या. मी म्हणतो तसं म्हणा. संसार वट्टा दुःखितो मोचनताय इमानी च पंचशीलानि अष्टशीलानि समाधिस्वान मम परलोकगतस मातुस पितुस ज्ञातेस उद्देशन बुद्धस अचेक बुद्धस आगसमना महासमना आर्यसमनास कासाव इमानीच कासाव जीव इमानीच खानी इमानीच नि इमानीच अट्टिखानी इदं मे धनं इदं मे शीलं इदं मे भावना निब्बनस पच्याप्तु इदं मे पुण्यं पेतानं इदं पुण्यं सबे पाना सबे भूता सबे मनुष्या सबे अमनुष्या सबे हरिया सबे अनरिया सबे देवता सबे पुगला सबे विनिपातिका अनुमुक्तन्तु साधु 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 इजिदं चितन्तु यंगिपमेव समिजन्तु सप्तन्तु चित्तसंकल्प रसोयता तिमेव च ततो निपान संपत्ति मिनाते समजतु तातनी भटा सुखपदाचनी शोका हुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च तुमे संपदं पुण्य संपदं सर्वे देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सबलबलं च यन्बलं अरहन्तानं च तेजेनं रक्षन् वन्दामि सर्वसो आकात्मट्टा देवानागा वैदिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन् बुद्धशासनं चिरं रक्षन् धम्मदेशनं चिरं पंक्ति सर्वेतियो विवजन्तु चोकरोगो विनाशतु मत्ते आयुवन्नो सुखं बलन्ति. तुमचे दान पुण्य कर्माने सर्व सत्व सुखी राहो. तुमचे दान पुण्य कर्माने तुमचे नातेगण निरोगी सुखी राहो. तुमच्या दान पुण्य कर्माचे सर्व संकल्प पूर्ण हो. साधु साधु अनुमोदामि सुखी हो.
साधु 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 खमतु खमामि तातपं यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमातठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 तिसरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलसम्पादेत साधु 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 शीलेन सुखयन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन बुद्धन्ति तस्मात् शीलविशुद्धये साधु 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 अभिवादन शीलस्य नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलं आयु आरोग्य संपत्ति सक संपत्ति मेवच ततो निब्बाण संपत्ति मुनाते समिजतो त्यामुळे महामंगल गाथामध्ये म्हटलं गेलेलं आहे सकत्वा धम्मरतनं घोषदं उत्तमं घोरं धम्माचं शरण धर्माचं रत्न हे मनुष्याला कितीपट वरदान आहे या संबंधाने बोललेलं आहे सकत्वा धम्मरतनं घोषदं उत्तमं घोरं हितं परिलाम पस्यमान धम्मतेजेन सोती धर्माचं शरण जो मनुष्य आपल्या कायिक वाचिक मानसिकताने परिपूर्ण सदैव चित्ताने जो मनुष्य पाप कर्म करण्याला भाई खातो पाप कर्म करण्याला लज्जा करून तो आपल्या दिनचर्या स्वभावाने विहारात जाणे आणि भिक्षू संघाच्या शासनामध्ये समर्पण राहून दान धर्म आपल्याला आपला लोभ आपला मोह दूर करण्यासाठी आपली कायिक वाचिक मानसिक सरळ करण्यासाठी प्रयत्नशील राहतो तो मनुष्य धर्माचा शरण गेलेला आहे या अर्थाने म्हणलेला सकत्वा धर्म रत्न सत्कार आणि गौरव करणे इतकं रत्न आहे जे धर्माचं शरण वसतं उत्तम वर ते मनुष्याला उत्तम वरदान आहे परिलाव पस्यमान जसं कोणी मनुष्य पाप कर्म करायला भय करतो तो पुण्य करतो जो मनुष्य प्रज्ञा संगत आपल्या काही वाचिक मानसीला परिशुद्ध करण्यासाठी अंत गर्भापर्यंत त्या धर्माचा अंत काय आहे याचं परीक्षण करत करत जातो तो पहिला उपसमान असा तो परीक्षण करून पाहतो तेव्हा त्याच्या सर्वच्या सर्व व्याधी भय दुःख हे सर्वच्या सर्व हमेशा आणण्यासाठी संपून जाते असा निसर्गाचा नियम आहे असा धर्माचा नियम आहे प्रत्येक व्यक्ती विभिन्न असल्यामुळे दृष्टी विभिन्न असल्यामुळे प्रत्येक आपल्या स्वभावचर्या स्वभावाने माणूस विहार करतो पण ज्या कोणी मनुष्याचा जसं पर्यंती पटिपती पटिवेदन
ह्या 3 क्रमामध्ये ज्याचा क्रम अधिक उपलक्षामध्ये प्रतिबोधन शासनात येतो म्हणजे आणि मार्गफलाच्या शासनात येतो तेव्हा त्याचा सत्कार खतम होतो आणि तो राजा मोठा गावातला किंवा मोठा नगरचा मोठा विस्ताराचा राजा असलो तरी तो भिक्षू संघाचा शासनासमोर गुडघ्यावर चालतो असं सर्व दिसून येतं आपल्याला सगळ्या बौद्ध लोकांच्या संकेतामध्ये तो राजा असं मोठा तरी तो भिक्षूच्या समोर वाकूनच नाही तर गुडघ्यावर चालून संघाला वंदन करतो हे त्याचा शरण आहे. मनुष्य दुसऱ्याला दान देऊन उपकार नाही करत आपण स्वतःहून दान धरण आणि समर्पणाने वागलं तर ते उपकार आपल्यातल्या असलेल्या इगोला आपल्यातल्या असलेल्या लोभाला मोहाला तो उपशमन करून दाखवते. हे समर्पण ज्याच्या अंगी येते त्याला विचारता कामा नाही तुझी विपसना किती आहे तुझं ध्यान कोणचं आहे. त्याचं हमेशा ध्यान समावर्जन आवर्जन होतच राहते आणि त्याच्या मनातला जेव्हा जेव्हा इगो खतम होते बाहेर त्याचं रूप दिसते. तो लहान पोरगा असेल तर त्याला हात जोडतो त्याच्या वाणीमध्ये कोमलता येते आणि त्याच्या कमवलेले धन हे सर्व संघ शासनाला लावतो. असा जर कोणी माणूस असेल तर त्याला विपसना विचाराची गरज नाही ध्यान विचाराची गरज नाही. त्याचा वाला समर्पण सत्कार कधी कमी होता असं त्याचा बाहेरकारी दिसणारा आकार आहे. असं सर्वांच्या सोबत होत असतात पण सामाजिक दृष्टिकोनातून कोणी कमी राहते कोणी जास्त राहते कोणी अग्रगामी राहते कोणी अग्रसेवाका राहते तरी पण सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्य करते तर ते सर्वांसाठीच लागू पडते. मग ज्याची त्याची प्रतिष्ठा जो मनुष्य जसं कर्म करतो तसं तसं त्याचं फळ येते. तर असं म्हणल्या गेलेला अन्नदेय होती बलदो वस्त्रदेय होती वर्णदो दीपदेय होती ज्ञानदो. जो कोणी मनुष्य आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक भोजन दान देतात कोणाला देतात आपल्या लेकराला घालतात आपल्या नातेगणाला देतात पारिवारिक जीवनामध्ये समाजामध्ये त्यापेक्षा जे अष्टपुरुष पुंगला म्हणजे जे अष्टांगिक मार्गावर आरोढून विमुक्तीच्या स्टेपला पोहोचलेले आहे मुक्त झालेल्या अशा लोकांच्या संघाला दिल्यानं अत्यंत पुण्यकारक असते म्हणून अशा लोकांना देतात. संकल्पना तो आपल्या धर्माला शरण गेल्यानंतर अशा प्रकारे दान देतो. समजून जा का अशा प्रकारे जो दान देतो तो जे त्याला जो अन्न कोणी अन्नदान देतो जसं समजा थायलंड श्रीलंका बर्मा अजूनही कम्युनिटीने बुद्धिस्ट लोक आहे आणि ते लोक सकाळी 5 वाजता घरचा स्वयंपाक नाही करत पहिले दान द्यायच्या वस्तू बनवतात आणि दान द्यायचं म्हणलं तर सत्कारपूर्वक द्यावं लागतं ना. त्याच्या एकमेकाचा पाहून म्हणा संस्कारित झाल्यानंतर का त्याच्या मनाच्या चित्ताची उपलब्धी पाहून ते सत्कारपूर्वक सर्व दिवस निघल्याबरोबर सर्वात पहिले भिक्षू संघाला दान करतात. त्यांचे पोरं बाळ त्याच्या परिवारातला अत्यंत अंग असतो संघ शासन त्या संघ शासना समर्पणात सकाळी भोजन दान देतात आणि आजही लोक बघा तुम्ही थायलंड बर्मा श्रीलंका. तो या पद्धतीने अन्नदेय होती बलदो जो कोणी मनुष्य अन्नाचं दान देतो तर त्याला बल प्राप्त होते. बल कोणचं एक कायिक बल असते एक मानसिक बल. कायाचा भनकट अशी ताकद त्याला प्राप्त होते. मानसिक बल म्हणजे त्याच्या शब्दात 1000 लोक विश्वास करून संपादन करतात त्याच्या आदर्शाला ते बल. जसं सम्यक संबोधनाला बल असते बोधिसत्वाला बल असते जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं बल पहा जसं भारतीय संविधान लिखताना न जाणे किती न्यायमंत्री जागतिक लेवलचे न्यायमंत्री असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बल फार श्रेष्ठ विद्वताला प्राप्त झालेलं असं दिसून येते आपल्याला. तर हे बल असतो. तर अन्नदेय बल होतो वस्त्रदेय होती बल जो मनुष्य वस्त्राचं दान करतो. आज जेवढे काही कपडे आहेत जसं आमच्या घरी थायलंडचे कपडे आहे आता आपण लोक काही लोक कपडे दान देतात शिवून दान देतात. जसं या मुलींच्या मनात आले 2-4 दिवसापासून ते चिवर शिवू लागले आपल्या हाताबोटाने चिवरने हस्तदानामुळे आणि सर्व व्यवस्था केली. तर जो वस्त्र देती होती वर्णतो वस्त्राचं दान करतात लोक. जसं आजही काही लोक नाते स्पर्धी राहतो त्याच्याकडे नवीन भाताला होते पहिले भिक्षू संघाला भोजन देतात. मला विहारात कोणी येणार नसेल पण नाही बाबा आमच्या घरी नवीन भोजन आला आहे नवीन तांदूळ तर मग ते जुने तांदूळ वाटून देतात आणि नवीन तांदळाचं पहिले भोजन भिक्षू लोकांना देतात संतांना देतात साधूला देतात.
आपल्यावाल्या ज्ञातेगणाला देऊन नंतर खातात. जसे पूर्वत आपले ज्ञातेगण माय बाप जे मरण पावले असेल त्यांच्या नावाने सुद्धा देऊन पतादाना लावून समर्पणाने ते खातात. तर जसं जसं त्याचं वाग नसते त्याच्या अंगी तसाच आदर्श निर्माण होते आणि त्याचं सुख बी त्याचं करतं त्याला मिळतेच, कारण त्याची श्रद्धा असते तशी, म्हणून त्याचं सुख त्याला बेनिफिट मिळत राहते. तो वस्त्र होती वर्णतो, जो वस्त्राचं दान करतो, तो जो वस्त्राचं दान करतो अधिक अधिक त्याला वर्ण प्राप्त होतो. तो हर जन्मामध्ये काही काय एकदम सौंदर्यवान घेऊन तो उत्पन्न होत राहतो. म्हणून या जगामध्ये काय काय कुरूप असतात, काय काय दोन सुंदर असतात, तो काय काय पुण्यकर्माने असतात, काय काय आई वडिलाच्या कारणाने बी, काही वातावरणाच्या कारणाने बी असतात. पण जास्त वर्ण जो वस्त्राचं अधिकाधिक दान करतात त्याचं ऐश्वर्य आणि वर्ण निखळून जाते. अशा दानाचा विपरिणाम अर्थ आहे. दीपदेव होती ज्ञान दो, तो कोणी मनुष्य दीपाचं ज्ञान दान करतात. काय काय लोक ना समज असली श्रद्धा नसली ती इच्छीच मेणबत्ती घेतात तो लावतात, इथंच फूल असलं घेतलं तेच फूल घेतात तेच टाकतात. ती श्रद्धा नव्हे, श्रद्धा त्याच्या मनात आत्मीयता असते, तो त्याचं सवय पडली असते, त्याला वळण असते. तो स्वतःच्या घरची मेणबत्ती लहान का असेना पण स्वतःचं विकत आणलेलं फूल आणि तो समर्पणाने वागतो तेव्हा त्याचं केलेल्या कर्माचं बरोबर बेनिफिट असते या जगात. म्हणून लोक असे वागत असतात. म्हणून जगामध्ये वाईट किंवा चांगले लोक असतात, कारण ते धम्माचा शरण आहे. धम्माचा स्वभाव चांगला किंवा वाईट आहे आणि अशा मताने जे जे लोक चांगले किंवा वाईट वागतात त्यामुळे लोक आई वर्ण धनाने सुद्धा चांगले किंवा वाईट दिसून येते. हे धर्माचा स्वभाव आहे. या अर्थानं जसं आजचं जे दान दिलेलं आहे आकांक्षा आणि तिचा बंधू सुदेश हे दोघंही बहीण भावंड काही काळाच्या अगोदर पासून या विहारात येतात आणि गेडामाच्या सान्निध्यामध्ये राहिल्यामुळे त्यांना पहिले ते पुण्यकर्माने युक्तात. त्यांचा उपवास लहान वयापासून दोघे बहीण भाऊ उपवास करताना बघितला आणि ते लगातार दान देण्याची त्याची पाळणी आहे. दान देणाऱ्याला आम्हाला इन्कार करता येत नाही, तर ते करतात. आपला आटापिटा काय करतात पण ते रोज दान करतात. दानामध्ये लागू राहिला तर त्यांच्या आदर्श पाहून त्यांचे जे लोक या कार्यक्रमात बसले अन्य लोक त्यांना सत्कार गौरवपूर्वक त्याचा सन्मान करतात, कारण ते लोक पुण्यकर्मावर अवलंबून आहेत असं दिसून येते त्यांना. म्हणून एकमेकाच्या सहभागामध्ये लोक एकमेक भागीदार असतात. तर जसं जे लोक ऐश्वर्य जसं परिष्कार परिष्कार वस्तू वस्त्रदान देतात तर त्याचं वर्ण निखारते असते, निखारल्या जातं किंवा सुंदर असते. तसं मगध राष्ट्रामध्ये एक मनुष्य कारकुनाचं काम करत होता, जो बिंबिसार राजाकडे कारकुनाचं काम जसं लेखाजोखाचं काम करतात तर कारकुनाचं काम करणारा एक फार मोठा सुंदर मुलगा होता आणि खूप सुंदर ते दिसायला त्या गावामध्ये चांगला सौंदर्यवान असल्यामुळे आकर्षित असल्यामुळे तो परिचयाचा असा तो सुंदर मुलगा आहे, तो कारकुनाचं काम करायचा. त्याची पत्नी कुरुक्षेत्राची होती. कुरुक्षेत्रातले लोक जे उत्पन्न होतात ते प्राकृतिक शिलाने उत्पन्न होतात. म्हणून तिथं राजधर्म बुद्ध शासनामध्ये राजधर्म सांगितलेला आहे. त्या राजधर्माची जातकथा वगैरे बर्मामध्ये खूप विख्यात आहे. लोक बोलतात, लोकांना पाठ देणार. तर जसं अनेक प्रकारची शील असतात त्या शिलापैकी विरती शील ज्याला म्हणलं गेलं, प्राकृतिक शील म्हणलं गेलं तर प्राकृतिक शील केवळ कुरुक्षेत्रातल्या लोकांना आहे. कारण ते लोक जन्मताच शीलवान असतात आणि स्वप्नात जरी पाप कर्म केले तरी त्याला पाप समजतात आणि पाप समजून ते पुण्यकर्म करतात. कोणी कोणी लोक काया वाचायला खूप हिंसा चोरी व्यभिचार करतात, पण मनात पहिले येते ना तर ते लोक जेव्हा पहिले मनात येते त्यालाच ते समजून घेतात पाप कर्माला. आपल्या मनात काही गोष्टी येतात ते सांगू शकत नाही आपण दुसऱ्याला, पण ते लोक मनात आलेल्या पाप कर्माला ते लोक पाप समजतात, त्याला म्हणतात प्राकृतिक शील. तर ते लोक प्राकृतिक शिलावर आरूढ असल्यामुळे तिथले जे वर्णवान लोक आता जरा बदल झाले. जसे दिल्ली पासूनचा पंजाबपर्यंतचा सामान तो भाग आहे कुरुक्षेत्र. तिथल्या अनेक जातक कथा अनेक सुप्त पुस्तक आहेत तिथले राजधर्माचे अजूनही. जसं रंगपाल की हा तिथला स्थूलकोटीचा कुरुक्षेत्राचा. तर तिथल्या ज्या मुली होत्या त्या मुली अत्यंत सौंदर्यवान असायच्या आणि सुशिक्षित समाजाच्या ते प्राकृतिक शिलवान असायच्या. तर त्या पत्न्या मल्ल देशाचा बंडुला राजाची पत्नी कुरुक्षेत्राची, बिंबिसार राजाची पत्नी खेमा नावाची बिकून झाली ती कुरुक्षेत्राची, दमदिना विशाखा नावाची राहते ती कुरुक्षेत्राची,
कौशल नरेची पत्नी मल्लिका ते कुरुक्षेत्रातली. कुरुक्षेत्राच्या मुली धार्मिक असल्यामुळे त्यांची कीर्ती असायची. राजे लोक त्यांचे राण्या बनून आपल्याला विवाह जीवन यापन करायचे धार्मिक असल्यामुळे. असा त्या काळातला एक प्रसंग होता. म्हणून जो बिंबिसार राजाच्या दरबारामध्ये जो कारकुनाचं काम करायचा त्याची ती पत्नी कुरुक्षेत्राची होती. आणि तो अत्यंत सुंदर असल्यामुळे त्याचं काय पुण्य असते. कोणी कोणी पत्नी पुण्य देव देवावानी नांदते असं बाबासाहेबांनी भूतानी धर्मामध्ये लिहिलेला. भूत भूतासंग नांदते, भूत देवासोबत नांदते, देव भूतासोबत नांदते. हे जे 4 प्रत्येक धर्म आहे बुद्धानुपदेशले निरंजनाच्या निरंजना नदीच्या काठावर उठलेला उपदेश बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मांडला. पती पत्नीच्या स्वभावगुणाची भेद कशी असते ते सांगून सांगितले. तर तसं ज्या माणसाचं वर्ण प्राप्त आहे तर त्याची सोबतही दान देणारी पत्नी असते तर तिचंही वर्ण प्राप्त असते. तर अशा तऱ्हेने त्याची समन्वय होत असते. तर देव देवासोबत नाते असे कितीतरी लोक जन्म जन्मामध्ये पती पत्नी दान देणारे जन्म घेत राहतात. आणि ते बुद्ध शासनाचे असल्यामुळे त्यांना विशेष या क्षेत्रात तज्ञ असल्यामुळे त्याची जी श्रद्धा आहे ती फलवती असते, बलवती असते. आणि त्या बलाने ते असे पती पत्नी विवाह जीवन सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने जीवन जगतात ते लोक. त्याला म्हणलं गेलं देव देवासोबत नाते. तर बघा ती कुरुक्षेत्राची पत्नी अति सुंदर होती. आता तुम्ही म्हणाल किती सुंदर होती. ती इतकी सुंदर होती का तिला सूर्याच्या प्रकाशात राहता येत नव्हतं. इतकी कोमल आणि नाजूक होती. तर मग तिची व्यवस्था त्या कारकुनच्या घराण्यामध्ये त्याची व्यवस्था तिला आपल्या कमऱ्यामध्ये हिऱ्याचा लाईट लावून तिथं तिने विहार करण्यासाठी तिचा कमरा स्पेशल असायचा. ती बाहेर पडू शकत नव्हती. एवढी कोमल होती, एवढी सुंदर होती ती. तर बघा त्या काळामध्ये तो कारकुनाचा काम करायचा. तर बिंबिसार राजा म्हणतो अरे आपल्या गावात नगरामध्ये अनेक कार्यक्रम करतात लोक. अभिषेकाचे कार्यक्रम करतात, पर्व करतात, धार्मिक अभिषेक करतात. तेव्हा अनेक लोक करतात. पण तुझ्या घरी तू कधीच कार्यक्रम केला नाहीस, कधी आम्हाला बोलवलं नाहीस कार्यक्रमाला असं म्हणून त्याला लाज होत होतो. बिंबिसार त्याला वाटलं ठीक आहे मग ते कार्यक्रम ठेवला. त्याने आपल्या घरी कार्यक्रम ठेवला. त्यावेळेस अजातशत्रू लहान होता, असं 10-12 वर्षाचा, 15 वर्षाचा. तो मग आता दोघा बापलेकाला आमंत्रित करू तो घरी जातो. तेव्हा तो अजातशत्रू त्या बिंबिसार राजाचा हात धरून चालत आहे. चालता चालता जेव्हा त्याचं घर आलं त्या कारकुनाचं घर आलं तर त्या बिंबिसार राजाच्या ज्या व्यवस्था होत्या, फुलाच्या अंगणाच्या ज्या व्यवस्था होत्या किंवा घरादाराच्या लेवल ठेवण्याच्या व्यवस्था आपापल्या मानसिक तत्वाने असतात ना. कोण्या कोण्या घरी कपडे कुठे पडलेले असतात. फार मोठं घर नसते, फार मोठी सुंदर डिझाईन केलेली असते, पण त्याचे लेवल ठेवून सुंदर नसते असंच असते. कारण त्या घरातल्या लोकांमध्ये उपाय कौशल्य नसते, आर्टिस्ट नसतात ते. कोणाकोणाच्या अंगणात गेलं का ते अंगणात गेल्यावर माहीत पडते हे कन्या स्वभावाचे लोक आहेत. तर त्यांच्या घरात कोणी कधी फूल नाही राहत का, कधी काही नाही, चपला कुठे पडलेल्या असतात, व्यवस्था नाही राहत. कोण्या घरीमध्ये व्यवस्थित असते. जसं अंगणात गेल्याबरोबर घरातल्या माणसाचा स्वभाव करून येते. तर अशा तऱ्हेनं जसं कोणाच्या बाथरूम मध्ये गेले म्हणजे त्या माणसाचा स्वभाव कसा असं करून येते. अशा पद्धतीने हे वागणुकीवर अवलंबून आहे. प्रत्येकाचा स्वभाव समान असणं संभव नसते. तर बिंबिसार राजाचा हात धरलेला जो पोरगा होता अजातशत्रू, त्या अंगणात गेल्याबरोबर तो काय म्हणतो, बापरे आमच्यापेक्षा एवढं श्रीमंत आहे त्या, माझ्या घरी सुद्धा अशा व्यवस्था नाही आणि अशा व्यवस्थेच्या घरी आहे. आता माझा बाप मरणा जेव्हा मी राजा होईल तर सर्वात पहिले याचं धन मी हडप करीन, याच्यावर कर लावून हडप करीन असं त्याच्या मनात आलं. कपट आलं त्याच्या मनात. मग आता त्याच्या बसण्याच्या उठण्याचे जे घरी असते ना तिला बरोबर जसं त्याच्या घरचा हमाचा रिवाज आहे. कारण ते अत्यंत पुण्यवान लोक आहेत. पुण्यवान लोक आर्टिस्ट आपल्या असंस्कारित जन्म घेतात. त्यामुळे त्यांना हे सगळे कले उपचार राष्ट्राचे लोक बघा, तुम्ही बौद्ध राष्ट्राचे बघा, श्रीलंकात लहान लहान घर आहेत, श्रीमंत नाही पण त्यांच्या जेवण ठेवण त्याच्या मातीच्या मटक्यात अजूनही काही काही लोक खाणेपिणे बनवतात. पण त्याची जी जेवण आहे ना ते एकदम सिस्टमॅटिक असतात. कारण ते बुद्धिस्ट लोक आहेत. बुद्धिस्ट लोक आदर्शवाद असतात. आणि आदर्शवाद कसा, कारण त्याचे गुरु आचार्य आदर्श पहिले शिकवतात, परिती शासन शिकवतात. आता बघा माझ्या जीवनामध्ये
हे जे कार्यक्रम करतात विशेष अन्य अन्य विहारामध्ये आम्ही लोक करत नाही, बाबासाहेबांचे निर्णय असल्यामुळे ना हे पर्यटन शासनाचा इन्कार करतात। जे समाज व्यवस्था निर्माण करणारे धर्म आहे त्याचा तो परिहास करतात आणि मग बोलण्यावर विश्वास ठेवतात। तर हे जे बारीक धर्म आहे तर जवळजवळ मी 15-20 वर्षापासून शिकवत राहतो, असे शिकवणारे लोक हे करतात प्राथमिक देशवर। हे भावनिक धर्म, हे सामाजिक धर्म, यावर विश्वास करून लोक संघटित होतात। तर करण्याचे भाव असतात आपल्यामध्ये, तरी पण काय करतात जे लोक करतात, जे लोक नाही करत असतील करतात, पण जे लोक करतात ते धन्य हो। पण अशा तऱ्हेने जे पर्यटन शासनामध्ये परिपूर्ण राहतात त्यांचं अंगण रेवण ठेवण कलाकृती सगळे संपादन करतात, त्याला ऐश्वर्य म्हणतात। तर हे ऐश्वर्ययुक्त जीवन करणं फार या मनुष्य जीवनामध्ये अमूल्य असते। तर बघा मग त्या बिंबिसार राजा जेव्हा त्याच्या घरी जातो तर आपल्या मनात त्याच्या बिंबिसार राजाचा मुलगा त्या अजातशत्रूच्या मनात कपट येते, काय याच्या घरी लय धन आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ दिसतो, माझ्या घरी एवढे काही फूल अजून सर्व व्यवस्थापन नाही आहे, अशी याच्या घरी व्यवस्थापन आहे असं पाहतो त्याच्या मनात कपट आलं। त्यानंतर म्हणजे सगळं त्याच्या घरी बसण्याचे जे काही सिस्टम आहे, जसं सोफा बेड अजून सगळं असते ना, तर घर लहान आहे पण त्याची जे व्यवस्था पाहू तो अजातशत्रू हक्काबक्का आला, म्हणजे अरे आम्ही राजे असून सुद्धा आमच्या घरी अशा व्यवस्था नाहीये, एवढ्या सुंदर शोभायमान आदर्श घेण्यासारख्या व्यवस्था असं पाहून त्याच्या मनात कपट आलं। मी जेव्हा राजा होईल ना माझा अभिषेक होईल तर सर्वात पहिले याच्यावर कर लावून आणि याचं धन हडप करू। मग राणी जेवणाची गोष्ट, मग जेवणाच्या डायनिंग मध्ये त्यांनी त्यावेळेची जी सिस्टम आहे ती सगळी सिस्टम लावली आणि सिस्टम लावली। जेवताना राजानं कधी असे सूप व्यंजन खाल्ले नसेल, हे वैभव आहे मनुष्याच्या जीवनाचे पुण्यवानाचे लक्षण। जसं कधी खाल्लं नसेल त्याने एवढे सूप व्यंजन त्याच्या घरी, राजानं कधीच खाल्लं नसेल एवढे सूप व्यंजन एका मेसवर बसून, तर एवढे सूप व्यंजनानं परिपूर्ण पाहताना त्यांचा सुगंध आनंद त्यांचा वाला उद्दीर्ण झाला आणि बिंबिसाराने त्याचा अनुमोदन करतो, हा अशी व्यवस्था तर माझ्या पण घरी नाही, कारकुनाचं नाव घेऊन तो बोलत आहे। पण अजातशत्रूच्या मनात कपट आलं, म्हणते आणि एवढा सुंदर व्यवस्थेचा एवढं खाणपिण आहे, आम्ही सुद्धा राजे एवढं खात नाही आणि तो खातो तर त्याच्या मनात कपट आलं, म्हणते मी राजा होईल ना, राजाभिषेक होईल सर्वात पहिले याच्यावर कर लावेल आणि याचं सारं धन हडप करील। अजातशत्रूच्या मनात कपट आलं। पण सगळे या महापुरुषाचं जेवण आलं, अधिकारी नाही सन्मानित, तिथं प्रसंगानुसार सन्मानित काय लोक होते सगळ्याचं खानपान झालं। पण जो वाहन करणारा होता, घरचा आदान प्रदान करणारा होता, काही घरातल्या नोकर चाकरी लोक होते त्याचे, पण त्याची पत्नी नाही दिसली त्याला, वाहन करताना काम करताना पत्नी नाही दिसली। तेव्हा बिंबिसाराच्या तो आले, तुझं तो विवाहित जीवन आहे, तुझं लग्न वगैरे झालं पण तुझी पत्नी नाही आली, तुझी पत्नी नाही दिसत काम करत, बिमार आहे का, माहेरी गेली का? तर ती नाही माहेरी नाही गेली, पण तिला बाहेर पडता येत नाही। ती का बरं बिमार आहे का? नाही, म्हणते ती बाहेरच्या उष्णता मनामध्ये राहत नाही, ती नाजूक असल्यामुळे। तो कुठं राहते? तर म्हणते हिऱ्याच्या ठिकाणी रूम मध्ये तिचा हिरा असते, त्या हिऱ्याच्या प्रकाशात ती जीवनयापन करते, एवढी कोमल आहे। त्या अजातशत्रूच्या मनात आलं अशी व्यवस्था, असं ऐश्वर्य आमच्या राजे लोकांना प्राप्त नाही, एवढे याला प्राप्त आहे। तर मग म्हणते नाही बाबा, म्हणते मला तुझ्या पत्नीला पाहू दे, म्हणते मी तिला उपहार देतो। राजे लोक उपहार देतात, उपहार देण्याची इच्छा करते। मग हा जाते बलवाला, तिला बलवाले गेल्याच्या नंतर तो तिचा पती म्हणतो तुला बिंबिसार राजा बोलवत आहे उपहार देण्यासाठी। ही काय म्हणते, मला तर मला आगळ दिली आहे, म्हणते बघा म्हणते मी अन्य जन्मामध्ये जे जे दान केलेलं आहे आतापर्यंत त्यामुळे मला एवढं ऐश्वर्य प्राप्त आहे, मी अन्य जन्माच्या स्मृतीने जाणतो। मी किती जन्मामध्ये परिष्कार वस्तू सपरिकार वर्ण जो प्राप्त करण्याचे जे काय वस्त्रदान न जाणे किती कलाकृतीचं मी दान देत आली आहे माझ्या मानसिक तत्वाने, आणि त्यामुळे मला एवढं वर्ण प्राप्त आहे का ती मी सूर्याच्या किरणांमध्ये सुद्धा मला राहता येत नाही, एवढं माझं नाजूक काय आहे। पण मी जेव्हा दान देत होती तेव्हा मी अशी म्हणत होती
का मला कोणी आदर न दिला नाही, मी कोणाच्या वशीभूत होणार नाही आणि मला कोणी आदर देणार नाही. आज म्हणजे मला असं वाटतं म्हणजे का माझ्या दान पाणीमध्ये काहीतरी चुकलं असेल म्हणून मला राजा आदर देतो म्हणून ते बोलवा. बघा दान देत असताना ती अशी म्हणून द्यायची का मला कोणी आदर देणार नाही, मी विमुक्तपणे राहील, मी म्हणेन तसं वागून दे. पण आज मला म्हणजे राजाने ऑर्डर दिला भेटासाठी म्हणून मला जावं लागेल म्हणजे माझ्या दानामध्ये काहीतरी कमी आला आहे असं म्हणजे म्हणून मला हे भोगावं लागते. म्हणून तिने आपल्या पतीचा हात धरला आणि हळूवारपणे नाजूकपणे बाहेर आली. तेव्हा त्या राजाच्या जवळ जेवढे काय त्याच्यामध्ये येवज होते त्याच्या अंगावर त्यानं तेव्हा काढले आणि त्या तिला बक्षीस दिले. तिनं समर्पणानं त्याचा सन्मान केला राजा. पण अजात शत्रूच्या मनात कपट आलं, म्हणते एवढी सुंदर याची पत्नी आहे आणि आमच्या राजा घराण्यामध्ये अशी सुंदरवान कोणी नाही आहे आणि एवढा घरवाला मी आता राजा बनलो का याच्याच घरावर टाकी जास्त आणि याचं सारं धनवडं करीन, तेव्हा पण त्याच्या मनामध्ये आलं. तर बघा ही घटना पाहताना हर कोई मनुष्य जसं अन्नदेव होती बलदो वसदेव होती वन्नतो दीपक होती ज्ञान दो, जो कोई मनुष्य देह दान देतो तो स्वतः आपल्यावर पुरोपकार करतो. कसा लोभ आहे म्हणून जिंदगी आहे, लोभ आहे म्हणून आशा तृष्णा आहे, लोभ आहे म्हणून आशा तृष्णाचा परिणाम वाढ सुखकारक असेल पण त्याचा विपरिणाम दुःख आहे. ही जगाची विशेषता चार त्यामध्ये मांडलेली. किती वैभव असलं तरी ते नित्य राहणे अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. मग त्यामध्ये ते दुःख आणि सुख स्पर्श करणाऱ्या लोकधर्माच्या व्यवहार आहे लोकपत्री धर्माचा. तर ते आहे लोभाला उपशमन करून हमेशा ते निब्बाणाचे सुख प्राप्त करणं. आपल्या मनातला हमेशा साठी लोभ दूर करून दान धर्म पूजा वंदनावर विश्वास करून हमेशा देश खतम करून उपशमन करून देशमुक्त निब्बाण प्राप्त करतात लोक. असा संसाराचा रहस्य आहे. म्हणून अविद्याने उत्पन्न होणारे हे कर्म आहे आणि ते निब्बाणाकडे जाण्याचा रस्ता. या दोन टोकाची भूमिका सोडून जो कोणी वागत असत त्याला अहेतुका चित्त म्हणतात, नास्तिक चित्त म्हणतात. जे लोक क्रियावादी आहेत, चाहे लौकिक धर्माचे असो चाहे बुद्धाला मानणारे असो, पहिले पुण्य कर्म आहे. मग ते कोण्या पद्धतीने करतात ते त्याचा दृष्टिकोन आहे. बुद्धाचे लोक बुद्ध धर्म संघाशाराने आलेले असते, संघ शासनामध्ये समर्पणाने वागतात ते लोक धन्य होतात. तर आजही पाहायला भेटतो आपण विशेष आपली उपलक्षता आहे. जसे या काळामध्ये बाबासाहेबांसारखा बोधिसत्व आपल्याला लाभलेला आहे. इतकं पुण्य जगातल्या बुद्धिस्ट लोकांजवळ नसतं. जसं मी एकदा कॉन्फरन्स मध्ये बोलताना अरे त्या दुसऱ्या राष्ट्राचे जे लोक आहेत भिक्षू लोक त्यांची अशी स्तुती करतो आणि खरं तुम्हाला बी करता यावं म्हणून अशी स्तुती करताना त्यातला एक भिक्षू उठला. म्हणजे तो किती स्तुती कर थायलंडची बर्माची पण त्यांच्याकडे आमची इतकं पुण्य नाही, त्याचं बोधिसत्व नाही. म्हणजे आमचे जो बोधिसत्व बाबासाहेब बघा त्याचं म्हणतात. तसा म्हणल्याबरोबर माझं पण मन गायवरून आलं का खरी गोष्ट आहे. बाबासाहेबांसारखा आमच्या जो बोधिसत्व आहे आम्ही त्याच्या पक्षाचे लोक पण आम्ही बैमानी करू की त्याचा पाप भोगा लागेल की नाही. धर्माला आधार बनला तर पाप भोगा लागेल की नाही. हे सुंदर पुण्यकर्म आहे. पूजा वंदना भावना दान धर्म दान देण्याचे उपाय कौशल न जाणे किती गौरवशाली धर्म आहे. त्या धर्माला जर काय कर्मकांड म्हणलं तर पाप लागेल की नाही. म्हणून तो म्हणाला आमचे जो बोधिसत्व आहे पण बोधिसत्व असताना नाही जसं तुम्ही पाप कर्म कराल बोलण्यातून वागण्यातून तर तुम्हाला कसलं फळ भेटेल. म्हणून या अर्थाने आपल्याला बी जे लोक सरळ मार्गाच्या भिक्षू शासनामध्ये समर्पण राहतात, भिक्षू संघाला प्रोटेक्शन देऊन संघ शासनाला उत्तीर्ण करण्यासाठी लागलेले असतात ते लोक आजही धन्य होत. म्हणून लय दान देणारे लोक थोडे देतात किंवा जास्त सेवा देणारे कमी देतात किंवा जास्त पूजा वंदना करण्यापेक्षा थोडी करतात. 4 महिन्यातून एकच उपवास करतात तरी ते लोक या काळात एवढे करतात तर ते लोक धन्य होत. ते लोक बाबासाहेबांच्या समर्पित धर्मक्रांतीमध्ये असलेले लोक जे लोक भिक्खू संघाच्या शासनामध्ये राहून भिक्खू संघाच्या उन्नतीला लागतात त्या लोकांचा कदाही हानी होणार नाही असं शाश्वत धर्म दिसून येतो. पण जे लोक भिक्षू असताना भिक्षू शासनात न राहता आचार्य पाचार्याच्या पद्धतीने विभागले गेलेल्या आचार्य लोकांकडून शील ग्रहण करतात, आचार्य लोकांच्या शासनात राहतात ते बुद्धाचा धर्म नव्हे.
आजही भिक्खू संघाला शिक्षण दिला आणि भिक्खू संघाला वंचित करून जर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केल्या तर आजही आम्ही जागतिक स्पर्धामध्ये बुद्धिस्ट लोकांच्या स्पर्धामध्ये काही कमी नाही. कारण आजही लोक श्रीलंका, थायलंड, श्रीलंका, बर्मा, कंबोडियाच्या देशापेक्षा आधी बाबासाहेबांचे लोक भौतिक संपन्न 50 वर्षामध्ये कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहे. त्यांच्याच पुण्यकर्माने आपापले जाणे किती शिक्षण पाण्याला त्यांना आपला मन लावून करून घेतलेला आहे तर त्या स्पर्धामध्ये आहे. पण जे लोक काय धर्मानुसार वागत असत ती त्याची कर्म, पण काही लोक धर्मानुसार वागतात, धर्म म्हणतात, बाबासाहेबांना विचार करतात, ते लोक धर्मवान होत आणि त्या लोकांची दिन पारणी आपली वाढवून ते लोक अधिकाधिक पुण्य संपादन करतील आणि निपाणाला प्राप्त होतील. बहुत सुख मंगलम, बहुत सुख.